एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे, पण का पियत नाही? अरे झाडाचं पान ज्याच्या सत्तेने हलतो तो देव आहे, मला तुमच्या पुढे बोलवतो तो देव आहे, आणि तुम्हाला माझ्या पुढे बसवतो तो देव आहे. आणि एखादा म्हणेल आपल्याला याच्यातलं काहीच पटलं नाही, तू अशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही, तू सासरवाडीला जा, लहान मेवणीशी गप्पा हाण, चालू दे, तू अशी इकडे डोकं लावायला आम्हाला नाही वेळ. समाजामध्ये एक शक्ती महिला पुरुष ध्यानात तेव्हा अशी तयार झाली का त्यांना स्वतःचा इतका अहंकार झालाय का फक्त समाजातल्या चांगल्या घड्या बिघडून द्यायच्या. समाज एकत्र आला आणि तो जर चांगला नांदत असेल तर अशी एक शक्ती आहे का तिने फक्त बिघडून द्यायचं. 10 लाख लोक माऊलीबरोबर चालतात, 10 लाख लोक तुकोबारायाबरोबर चालतात, एखाद्या याडपटानं लगेच एवढंच म्हणायचं तुकारामाचा खून झाला, बस. तू काय ब्रिलियंट आहे असं नाही, बोंग्या करायचा फक्त, त्याला काय अक्कल आहे थोडीच का, फक्त प्रसिद्धी होईल तेवढीच 2-4 दिवस टीव्हीला. बरं हे यूट्यूबवाले चॅनलवाले यांनी अख्खं तुकाराम नाही दाखवायचं कधी, तेवढं जे वाक्य बोलला ना एखादा टाकलंच. मी आमचं असंच करायचं, फुल 2 तास कीर्तनं न्यायची हे यूट्यूबवाले चॅनलवाले, आणि फुल कीर्तनं 2 तास न्यायची, पण 2 तास नाही दाखवायचं. माझ्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकायचं, म्हणजे आमचंच ऐकायचं आणि आमच्याच ठोकायचे, अशी क्वालिटी. पैसे या मी कमवायचे आणि गेम आपला करायचा अशी. पण कधी ध्यानात ठेवा महाराज, महिला पुरुष ध्यानात ठेवा, तुम्हाला जे चांगलं आहे ते सत्य आणा ना, जे सत्य आहे ते सत्य आहे ना. 2 तासाचं कीर्तन सत्य आहे ना, मग पूर्ण 2 तास दाखवा ना युट्यूबला, नाही दाखवणार 2 तास. एखादा झटका इंदुरीकर असे म्हणले, पैसे त्यांना ठोकले आमच्या. आणि कधी ध्यानात ठेवा ही चॅनलवाली मंडळी आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल कधी अश्लील क्लिपा आल्या तर त्या जागेवर डिलीट करीत जा, कधी फॉरवर्ड करत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत, काय मध्ये तुमचं, आपण धर्मनिष्ठ माणसं. एखाद्या मूर्खानं जर संभाजी महाराजांबद्दल टाकलं डिलीट करीत जा, आपलीच मंडळी फॉरवर्ड करते, काय मध्ये तुमचं. उद्या एखादी झाशीच्या राणीसारखी शूर स्त्री आहे, स्त्रियांना तो आदर्श आहे, स्त्रियांपुढं तो आदर्श आहे. मीराबाई सारखी कठीण परिस्थितीतून देव मिळवणारी स्त्री पुढं आदर्श आहे. मग तुम्ही एखादं वाक्य एखाद्या हलकटानं मीराबाई जनाबाई बद्दल टाकलं तर महिला मंडळ ती क्लिप जाग्यावर डिलीट केली पाहिजे, ती फॉरवर्ड नको. आणि आपली मंडळी काय करते माहिती का, आपलीच. आता उद्या एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? नाही महाराज, याला कुठं नाही, विनोद समजू नका. समाजामधली शांतता टिकवायची असेल तर प्रत्येकानं काही काही गोष्टीचे पथ्य पाळले पाहिजे. एक तर महाराज समाज सगळ्या बाजूने व्यापून गेलाय, त्याला ह्या गोष्टीकडे वेळ द्यायला वेळ नाहीये. मग हे दंगली करा, मोर्चे काढा, आंदोलनं करा, टपऱ्या पेटवा, पुतळे पेटवा, लोकांना डांबरीव यायला वेळ नाही. लोकांचं जगणं घड्याळावर आहे. त्याच्या 12वीच्या मुलीची परीक्षा चालू आहे, 10वीच्या मुलाची 4 दिवसात सुरू होणार आहे. प्रत्येक माणसामागं व्याप आहे, त्यांना सुखानं जगू द्या, तुम्ही काही करा, पण समाजातली शांतता बिघडेल असं करू नका. तुम्ही टाका, पेपरला काय छापायचं ते छापा, तुम्हाला यूट्यूबला काय टाकायचं ते टाका, पण समाजातली शांतता आणि समाजातलं मानसिक संतुलन बिघडलं नाही पाहिजे. आज समाजाला कशाची गरज आहे? अहो प्रत्येक माणूस ग्रासून गेलेला माणूस आहे. प्रत्येक माणूस, आपल्याला फक्त माणसं दिसतात बा असे, प्रत्येक माणूस आज टेन्शनमध्ये. शिकलेल्या मुलांना आपण म्हणतो बा पोरं बिघडलेत, असं नाही आहे महाराज. तो ग्रॅज्युएट आहे, त्याच्याजवळ काहीतरी विचार आहेत, त्याला नोकरी नाही आहे, त्याचा घरात अपमान आहे, त्याचा मित्रात अपमान आहे, त्याचा पाहुण्यात अपमान आहे. अपमान आहे, पाहुणे त्याच्याशी नीट बोलत नाही, घरातले तो जेवला तरी त्याची चौकशी याचं त्याला मानसिक टेन्शन आहे. आणि तुम्ही असं काहीच्या काही टाकायला लागले तर ते डॅमेजपणा करू नका, त्याला मजा नाही, ते डिलीट करू नका. पण खानदान 96 कोळी माणसं आहेत, आभार गबार नाहीत. हे 96 कोळी खानदान रक्त आहे, हे मोडेल पण वाकणार नाही, हे रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे आई जिजाऊच्या प्रेरणेचं रक्त आहे, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं रक्त आहे. हे शिवाजी संबंधीचं, अहिल्याबाई होळकरचं, झाशीच्या राणीचं, फुले शाहूरकर आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे.
ते कोणीतरी 90 पाजायची मग आपण लग्नात कोणच्या तरी जीप काढायची. इतकं खालच्या थराचं रक्त नाही. कोणी 90 पाहिली का? अरे तुझी अवलाद कोणती आहे? इतके खालच्या थराचे नाही. हे मॉडेल आपण माणसं कोण आहेत एवढं विचार करायला. मला 22 वर्षाचं बाळ होतं, बाळ म्हणू आपण, 22 वर्षाचं बाळ होतं, ते जगाची आई ठरली. हे रक्त आहे आपलं. 22 वर्षाचे ज्ञानोबा आहे, जगाची आई ठरली. आई जिजाऊ होती, नीट ऐका, आई तुळजाभवानी होती, शिवाई होती. आणि आई जिजाऊनं शिवाई मातेला नमस केला, मला होणारा मुलगा जर सुंदर झाला तर तुझं नाव देईल. ते एक छत्रपती शिवाजी झाले, उभा महाराष्ट्र सुखी झाला. असं भांबावले भ्यानं कुठं चालत असतं का? हे देव नाही बा, बरोबर नको. आम्ही ठरवू ना काय आहे का नाही. तुला तकलीफ काय? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू. तुला काय रुतती का? तुला काय करायचं? कीर्तनकार कंबार का बांधतो, तो मुंडका बांधील. तुला काय करायचं? आम्ही विचारलं का तुला दारू प्याताना डोळे का झाकीतो? मग तू काय आला इकडे जगणार? आम्ही विचारलं का तुला दारू प्याताना डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडे का करतो, चांगला पायजामा का खराब करतो, तू काय इकडे डोकं लावतो? बावळाटासारखं आपलं कुठंतरी समाज बिघडून द्यायचा. बस अशी शक्ती नाही आहे. आणि अशी शक्ती वाढली, बिघडून द्यायचं फक्त. काय देतात काही? मला एकाने प्रश्न विचारला होता, एवढे संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, तुम्ही नुसते पैसेच कमी था. मग आत्ताच्या एखाद्या कीर्तनकाराने भिंत का चालू नाही? त्याला सांगितलं तुला बाकीच्या बॉसची काय गरज काय? तुला मी एकटा बाद झालो. तुला मी आत्ता हे स्टेज चालून दाखवतो अख्या नगरमध्ये, तू फक्त वाघावर बसून ये. तुला अक्कल आहे का? भिंत कधी चालती का बावळाटा? वाघावर बसून ये, हातात सापाचा चाबूक घेऊन ये. नाही भिंत चालली मग बोल. मग पड आखलीचा पत्ता नाही चाललं डोक्याला. काय नाही. एकाने मला प्रश्न विचारला, का हो पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? कारण रुक्मिणी पांडुरंग पुढे आहे, रुक्मिणी मागे, अंतर आहे बरंचसं. मग लोक त्याने मला प्रश्न विचारला, का आता उत्तर असं आहे त्याचं, महिला पुरुष जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा पंढरपूर तयार झालंय. त्याला हे सांगायला गेलो मी, तुम्हाला येत नाही हे सांगा ना, तिकडं का अल्ला पता काय करा. मग त्याला मी उत्तर दिलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे? माग आहे. उलची आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती, मधून मुंडका पुढं काढी ती. मांडी दाबून मधून मुंडका पुढं काढी ती. पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड बेकार पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी.